दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवरती कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय। यामुळे राज्यात पुढील काही दिवस पावसासाठी पोषक वातावरण आहे। दरम्यान मुंबईमध्ये पुढील 2 ते 3 दिवस पावसाच्या हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। मोसमी पावसासाठी पोषक वातावरण आहे। पुढील 3 दिवसांमध्ये देशाच्या उर्वरित भागामध्ये मोसमी पाऊस दाखल होईल। जुलै महिन्यात राज्यासह देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। राज्यातील घरगुती आणि औद्योगिक पाणीपट्टीत तब्बल 10% दरवाढ करण्याच्या निर्णयासाठी जी अंमलबजावणी 1 जुलैपासून सुरू करण्यात आली आहे, त्यानुसार घरगुती वापरासाठी प्रति 1000 लिटर जवळपास 0.6 ते 0.12 पैसे, औद्योगिक प्रक्रिया उद्योगांना 1.21 रुपये ते 2.42 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे। केवळ उपसा सिंचन म्हणजे शेतीसाठीच्या पाणीपट्टी वाढीला स्थगिती देण्यात आली आहे। जळगावच्या मसावदमधील प्राथमिक आरोग्य केंद्राला पावसाच्या पाण्यामुळे गळती लागली आहे। छताला गळती लागल्यामुळे औषधांसह अनेक वस्तू बॅनरने तसेच कपड्याने झाकून ठेवाव्या लागतात। पावसाच्या गळतीपासून बचाव करण्यासाठी आरोग्य केंद्राच्या छतावर ताडपत्री टाकण्याचे काम सुरू आहे। जुलैच्या पहिल्याच दिवशी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होलसेल मार्केटमध्ये भाजीपाल्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे। शेवगा, वटाणा, दोडक्यासह पालेभाज्यांचे दर कमी झाले असून फरसबी, गवार, कोबीचे दर हे अद्यापही तेजीत आहेत। महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये पूर्वी उपचाराची संख्या ही 996 होती। या योजनेतील उपचारांची संख्या वाढवून आता 1356 केली आहे। यामध्ये आणखी 131 आजारांचा समावेश करून ते सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांनाही लागू केले जाईल। दातांच्या उपचारांसाठीचा समावेशही यामध्ये करण्यात आलाय, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी दिली आहे। मुंबईतील गोखले पूर वाहतुकीस सुरू होण्याची 1 जुलै ही डेडलाईन हुकली आहे। वाहतूक व्यवस्थापनाची कामं आणि चाचण्या पुढील 2 दिवसांमध्ये पालिकेकडून पूर्ण केल्या जाणार असून त्यानंतर 4 जुलै संध्याकाळी 5 वाजल्यापासून जुहूच्या दिशेने अंधेरी असा पश्चिम पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी ही मार्गिका आता खुली केली जाणार आहे। कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो 14 मार्गिका सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावरती उभारण्यासाठी सुमारे 75 हेक्टर जमीन व्यावसायिक वापरासाठी लागणार आहे। त्यातून प्रकल्पाच्या उभारणीसाठी सरकारच्या हिश्श्याच्या निधीची तरतूद केली जाणार आहे। हा प्रकल्प अहवालात ही मेट्रो मार्गिका पीपीपी तत्वावर उभारावी असा प्रस्ताव देण्यात आला आहे। उज्जैनच्या धर्तीवर पंढरपूर ते त्र्यंबकेश्वरसह राज्यातील 5 तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भक्तांना सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे। राज्यातील 497 ब वर्ग तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी आवश्यक सुविधांसाठी प्रत्येकी 5 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय, अशी माहिती ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। मुंबईत दिवसेंदिवस भटक्या श्वानांची संख्या वाढत असून भटक्या श्वानांकडून मनुष्यावर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे। गेल्या 3 वर्षांमध्ये मुंबईत 3508 श्वान चावल्याच्या घटना घडल्यात। महानगरपालिकेच्या देवनार पशुवध गृह विभागाकडून माहितीच्या आधारातून ही बाब आता समोर आली आहे। मलेरिया आणि डेंग्यू आजाराचा प्रसार करणाऱ्या डासांना रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका जपानमधून खास रसायन आयात करणार आहे। 2017 पूर्वी महानगरपालिकेकडून या रसायनाचा वापर होत होता, मात्र जपानी कंपनीच्या आयाती संदर्भातील धोरणानंतर याचा वापर बंद करण्यात आला होता। मात्र आता अतिरिक्त आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या प्रयत्नांनंतर याचा वापर पुन्हा होणार आहे। अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील निष्कासनाची कारवाई पुढेही सुरू ठेवावी। विजेच्या अनधिकृत जोडण्या या आढळून येताच त्या तातडीने खंडित कराव्यात। तसंच रेल्वे स्थानक परिसरातील कचरा निर्मूलन प्रभावीपणे करून परिसर स्वच्छ ठेवावा, असे आदेश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी यंत्रणांना दिले आहेत। अनधिकृत फेरीवाल्यांचं निष्कासन करणं सोपं व्हावं यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या वाहनांच्या तुलनेमध्ये लहान आकाराच्या अतिक्रमण निर्मूलन वाहनं घ्यावी, असे आदेश गगराणी यांनी दिले आहेत। मुंबईतील मालमत्तांच्या विक्रीतील तेजी कायम केली गेली आहे। जूनमध्ये मुंबईमध्ये 11,400 मालमत्तांची विक्री झाली असून या व्यवहारातून राज्य सरकारला 968 कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती आहे। तर जून महिन्यात झालेल्या मालमत्ता विक्रीचे वैशिष्ट्य म्हणजे या घरांचं आकारमान 500 ते 1000 चौरस फूट आहे। अशा घरांच्या विक्रीतील प्रमाण हे 46% आहे।
ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये गेल्या 6 महिन्यांमध्ये 381 झाडं उन्मळून पडली आहेत, तर 290 झाडांच्या फांद्या पडल्यात. मे महिन्यात 155 तर जून महिन्यात 174 झाडं उन्मळून पडली आहेत. यात विदेशी झाडांची संख्या सर्वाधिक आहे. या घटनांमध्ये जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं आगमन रविवारी पुण्यात झालं. यासाठी पुण्यासह पिंपरी चिंचवडमधील अनेक मुख्य रस्ते हे वाहतूक पोलिसांनी बंद केले होते. यामुळे पुणेकरांनी मेट्रोनं प्रवास करण्यास पसंती दिली. मेट्रोची प्रवासी संख्या रविवारी एकाच दिवशी दुपटीनं वाढून 2 लाखापर्यंत पोहोचली होती. भुसावळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जीर्ण यंत्रणेच्या पुनर्जीवनासाठी 5.5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. यंत्रणांचं काम हे डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र 2 वेळा मुदतवाढ करूनही काम पूर्ण झालेलं नाही. यामुळे पावसाळ्यातही नागरिकांना दूषित आणि गाळ मिश्रित पाण्याचा पुरवठा होतोय. धाराशिव भक्तांनी विविध स्वरूपामध्ये दान केलेले 65 कोटी रुपयांचा निधी मंदिर विकास कामावरती खर्च करणार आहे. राज्य सरकारच्या मदतीविनी हा निधी मंदिर संस्थान कामावरती खर्च करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन आंबोसे यांनी दिली आहे. पुणेकरांचा भावपूर्ण निरोप घेत जगद्गुरू संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झालाय. दोन्ही पालख्यांचं पंढरपूरकडे जाण्याचे मार्ग आजपासून वेगळे असणार आहेत. संत तुकोबांची पालखी सोहळा पुढच्या मुक्कामासाठी लोणी काळभोर मार्गस्थ झालाय. आषाढी वारीसाठी पंढरपूरकरिता एसटी महामंडळानं जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलंय. त्यानुसार मुंबईतून 200 जादा बसेस सोडण्यात येत असून प्रवासासाठी 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी 50% तिकीट दरामध्ये सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनानं दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत. यामुळे भाविकांना दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय, फार्मसी इत्यादी अभ्यासक्रम राबवणाऱ्या शिक्षण संस्थांच्या तुलनेमध्ये IIM मध्ये कमी असलेल्या मुलींचा टक्का हा वाढवण्याच्या प्रयत्नांना यंदा बऱ्यापैकी यश आलंय. यंदा कोझिकोड IIM मध्ये मुलांच्या तुलनेमध्ये मुलींचे प्रवेश घेण्याचं प्रमाण जे आहे ते अधिक आहे. तर मुंबईच्या IIM मध्ये तब्बल 47% ह्या मुलींचा प्रवेश झाला आहे. राज्य सरकारनं राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय विद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला असून सध्या राज्यामध्ये 10 वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय. मात्र राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं राज्यात नुकत्याच केलेल्या तपासणीमध्ये 10 पैकी 4 महाविद्यालयांना मान्यता मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये त्रुटी आढळल्यानं त्यांची मान्यता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं BBA, BCA त्याचबरोबर BMS, BBM या अभ्यासक्रमाच्या अतिरिक्त CETसाठी 29 जूनपासून नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या नोंदणी प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. अवघ्या 3 दिवसामध्ये तब्बल 20,000हून अधिक विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली आहे. नवी दिल्लीत NDAच्या खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 9:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. लोकसभेत झालेल्या गदारोळानंतर NDA पुढील रणनीती आखण्याची शक्यता आहे. 1.5 लाख गिरणी कामगारांच्या हक्काचा घराचा प्रश्न ऐरणीवर असताना राज्य सरकारकडून हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न केले जात नसल्याचा आरोप करून आता गिरणी कामगार आणि त्यांचे वारस पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत. आज गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांचा आझाद मैदानावरती मोर्चा धडकणार आहे. यावेळेस प्राधान्यानं कामगारांना मुंबईत घरे द्यावी अशी आग्रही मागणी करण्यात येणार आहे. जे लोक स्वतःला हिंदू म्हणतात ते 24 तास हिंसा आणि द्वेष करतात. तुम्ही हिंदू असूच शकत नाहीत असं वक्तव्य राहुल गांधी यांनी लोकसभेत केलंय. राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी आक्षेप घेतला. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं गंभीर बाब असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. तर राहुल गांधींनी संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी सुद्धा गृहमंत्री अमित शहांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही असं उत्तर राहुल गांधी यांनी यावर दिलंय. भाजपनं हिंदुत्वाचा ठेका घेतलेला नाहीये अशी टीका सुद्धा यावेळी त्यांनी केली आहे. विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजप नेते प्रसाद लाड
यांच्यातला वाद शिबिगाळीपर्यंत गेला। लोकसभेची विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या भाषणाचा मुद्दा विधान परिषदेमध्ये गाजला। या दरम्यान भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलेल्या टिप्पणीनंतर अंबादास दानवेंनी शिबिगाळ केला। त्यानंतर त्याच भाषेत प्रसाद लाड यांनी दानवेंना उत्तर दिले। विधान परिषदेत घडलेल्या प्रसंगाबाबत माझ्याकडे हातवारे करून बोलण्याची गरज नव्हती। मला माझ्या वक्तव्याचा अजिबात पश्चाताप नाही, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे। तर दानवेंनी हिंदूंचा अपमान केल्याचा आरोप भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे। देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय। राहुल गांधींनी हिंदूंना हिंसक म्हटलं, हिंदूंचा अपमान केला। त्यांनी त्यांचं विधान मागे घ्यावं, त्यांच्या विधानाचा आम्ही निषेध करतो असं म्हणत राहुल गांधींनी संसदेत हिंदूंची माफी मागावी अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे।